जय हिंद मित्रांनो, मी कॅडेट आर्या जोशी, ऑफिसर्स करिअर अकॅडमी कडून. तर जसं की आज गणेश चतुर्थीच्या लीव्ह साठी आमच्या 11वीचे स्टुडंट्स सुट्ट्यांवर जात आहे. बरेच पेरेंट्स आपल्या मुलांना इकडे घ्यायला आलेत. तर तशाच एका कॅडेट रुद्र प्रतापशी आपण बोलूयात. आधी आपण त्याचं इंट्रोडक्शन घेऊयात. रुद्र प्रताप, प्लीज आपल्याला इंट्रोड्यूस कर. Jai Hind sir, Jai Niran. My name is Rudra Pratap Naneshwar Patil from Million Batch, and I am from Dharashu. So I go to the Ganesh Chaturthi festivals to the vacation, and so it. ठीक आहे. तर मग रुद्र प्रताप, तुम्हाला सांग की तुला इकडे आल्यावरती, ऑफिसर्स करिअर अकॅडमी मध्ये आल्यावरती तुला तुझ्या आई बाबांची आठवण आली का? तुझ्या म्हणजे तुला भरपूर मित्र झाले असेल, तू तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आम्हाला सांग. हा, मित्र तर खूप झाले, पण आठवण पण येत होती. पण परत मित्राचे ग्राउंड पेन्सिल तर मग ती सगळं विसरून जाते पुन्हा अभ्यासाचे. ग्राउंड आणि कुशल सरांबद्दल तुला काय सांगायला आवडेल? कुशल सर ग्राउंड एक नंबर घेतात. हा, ग्राउंड एक नंबर चालतं कुशल सरांचं. एवढंच. ठीक आहे. तर मग सर, तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला त्याच्या वागणुकीमध्ये, त्याच्या स्वभावात ऑफिसर्स करिअर अकॅडमी मध्ये आल्यानंतर काही चेंज, काही बदलाव जाणवला का? आल्यावर त्याचा बराचसा फरक पडला वागण्यात, राहण्यात. इथलं वेगळंच आहे वातावरण ना. हो. आणि ज्याची त्याचं काम त्याला करायची सवय लागते. जेथल्या तिथं वेळेवर आपलं स्वतःचं काम स्वतः करायची सवय लागते. तर जसं की तुम्ही बघू शकता, इकडे स्टुडंट्स रिस्पॉन्सिबल बनतात, आपल्या पर्सनॅलिटी मध्ये भरपूर चेंजेस डेव्हलप करतात. आणि रुद्र प्रतापला घ्यायला आज त्याचं अख्खा कुटुंब आलं आहे. तुम्ही तुमचं नातं सांगू शकता रुद्र प्रताप सोबत? मी रुद्र प्रतापचा चुलता आहे, म्हणजे अंकल आहे. ओके. तर इथलं वातावरण म्हणजे जी गावाकडलं वातावरण, या वातावरणामध्ये खूप फरक आहे. आणि याच्या राहण्यामान म्हणजे कॉलेजचे राहणीमान म्हणजे धाराशिवचं आणि इथल्या राहणीमानामध्ये खूप फरक आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे खूप प्रभाव झालाय. आणि अकॅडमी बी चांगली आहे, म्हणजे त्याला शिक्षण पण चांगलं भेटलंय. आणि त्याच्या ह्याच्यामध्ये व्यायाम किंवा शिक्षणामध्ये फरक पडलेला चांगला. आम्हाला ऐकायला चांगलं वाटलं. तर चला आपण छोट्या रुद्र प्रतापशी बोलूयात. हाय अथर्व, तू आम्हाला सांगशील, तुला दादाची आठवण येते का? तुला दादाबद्दल काय वाटतं आणि आज तुला कसं वाटतंय दादाला इतक्या दिवसांनंतर भेटून? मला दादाला भेटून खूप खूप आठवण येत होती माझी दादाला. मला दादाला भेटून खूप छान वाटते आज. कितवीत आहेस तू? थर्डला आहेस. बरं, तुला दादाला बघून असं वाटतंय का की पुढे मला पण ओसीए मध्ये यायचंय? हो. येणारच तू? मग तुला पण सोल्जर बनायचंय? हो. तर जसं की तुम्ही बघू शकता, रुद्र प्रतापचा धाराशिव ते वाघोली ओसीए मधला प्रवास बराच चांगला झालेला आहे. आणि सगळ्यांचे रिव्ह्यूज, त्याच्या कुटुंबाचे रिव्ह्यूज आपल्या अकॅडमी बद्दल खूप चांगले आहेत. तर मग याच सोबत आपण त्या सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देऊयात. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.